तुम्हाला जर वाटत असेल की जीव गेल्यावर तुमचे मायबाप मरतात तर तुम्ही भ्रमात आहात. तरुण वयात कर्तव्य करायच्या वयात ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता ना त्यावेळेस तुमचं बाप पण खरं मरलं जातं. भर तरुण वयात जेव्हा तुम्ही बापासमोर व्यसन करून उभे राहता ना तुमचा बाप तेव्हा मरतो. चार माणसात जेव्हा तुम्ही अपमानित होतो ना तेव्हा तुमच्या आईची मान खाली जाते. आणि याच्या उलट कीर्तनकार आहे म्हणून बहीण आहे म्हणून सांगते, चार माणसात जेव्हा तुमचा सन्मान होतो ना दादा, तुमच्या बापाचा भरून आलेला ऊर म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याने केलेली कृपा असते. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान आहे की आपण आपल्या आईबापाला सामर्थ्याने मोठं करतोय. आणि काय करताय रे तुम्ही तरुण वयात? नाही ते फालतू धंदे. अरे पाया पडते बाबांनो तुमच्या, नका नाही त्याच्या पाठीमागे लागू. हे व्यसन करायचं, प्रेम करायचं हे वय नाहीये. एकदा लाकडाची राख झाली ना, राख पुन्हा पेटत नसते. कष्टबिष्ट करा जरा. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप निजामांच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं कोणाच्या जीवावर उभं करणार आहे? राजाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघावं, गरीबाच्या पोरानं नाही. हे छत्रपतींना शिवलाही नाही विचार. आत्मविश्वास होता, माहीत होतं कुठल्याही अपयशाला यश बनवू शकतो मी. मनगटात ताकद होती. शत्रूची पोरं अखंडितपणे आपल्या जवळ करायचं सामर्थ्य होतं. ही शेतकऱ्याची मुठभर पोरं हाताला धरली, सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानात होऊन गेले. कधी केला या गोष्टीचा विचार? का फक्त बोंबलायचं आम्ही शिवराय, आम्ही मावळे? अरे तुम्ही डोमकावळे. दरवर्षी रावणाला जाळता का तर रावणाने सीतामाईला उचललं आणि तुमचं काय रे? त्या रावणापेक्षा तुम्ही गुणाचे आहेत का? तुमच्यापेक्षा रावण बरा. त्याला मर्यादा तरी कळायची. रावणाची पत्नी मंदोदरी विचारतीये रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा वाईट विचार आला नाही का डोक्यात? छे का हो तुमची नजर मला माहित नाही का? वासनेपोटी हजारो बायका महलात आणून ठेवल्यात तुम्ही. मग एवढी सुंदर स्त्री ताब्यात असताना तिच्याकडे वाईट नजरेनं बघावं असं वाटलं नाही? वाटलं तरी मनाला रोखलं ग. का हो घाबरता का रामाला? अगं बाई घाबरत असतो रामाला, सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, या बदल्यात उचललंय सीतामाईला. मला जगाला दाखवायचं होतं रामापेक्षा रावण श्रेष्ठ, पण मला भान होतं जेव्हा सीतामाईचं अपहरण करत होतो ना तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो त्यांच्या समोर. भिक्षाम देगा माई म्हणून पदर पसरलं होतं त्या आई समोर. अगं मंदोदरी, जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं कोणात नजर सामर्थ्य ठेवावं. जिला आई म्हणलं तिला आईच मानावं, जिला ताई म्हणलं तिला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का दादा? होय, अवघड आहे नाही का? कारण चुकीची व्यसन. प्रथम मांसाहार. आलाच जाग्यावर? प्रथम जे करायचं नाही, ज्याच्यामुळे दुर्बुद्धी येते, मांसाहार. द्वितीय मदिरा. तोंडात नाही कळलं तर ऍक्शन न कळेल ना. मदिरा हो मदिरा कळती? 90 सॉरी हा खांबा, ही 90. युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही. आणि फक्त पुढच्या पिढीला नावं नसतं रे ठेवायचं. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. आजकालची पिढी वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकून तुमची तोंडा आत गेली म्हणून आमची पिढी वाया गेली. तुम्ही काय आम्हाला आदर्श ठेवला समोर? मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळता तुम्ही, भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधता तुम्ही. तुम्ही गुणाचे, फक्त आम्हीच वाया गेलो हो की नाही? अरे तुम्ही काय केलं? तुम्ही आम्हाला शिकवलत काय? लय अवघड आहे नाही का? अवघड म्हणजे इतकं आहे ना, आता ह्या बायका सुद्धा दारात बसल्यावर म्हाताऱ्या, आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलो, यांना काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती? ज्ञानेश्वरी वाचती? अगं मिसरी चोळती तू. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका खतरनाक वास आहे त्या मिसरीचा. नातीला कुठल्या तोंडाने सांगणार आपण चुकीचं वागू नको? जर आपणच आयुष्यात कधी परमार्थ केला नाही, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? शेवटचा हरिपाठाचा अभंग जे तोंडात आलाय, अगं हरिपाठाचा अभंग तोंडात आलाय का कधी? देवासमोर निस्वार्थी कधी उभे राहिलात ग? अगं सगळं मरू द्या, लोकाविषयी चांगला विचार शेवटचा कधी केलाय ग? अगं लोकांचंही मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? लोकांना चांगलं करायला आणि देवानं चांगलं होऊ द्यायला कधी केलाय या गोष्टीचा विचार? आम्हाला फक्त आमचं बरोबर दिसतं.
बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो, पण डोळ्यात शरम नाही आमच्या, खरंच नाही. आज माझं कीर्तन ठेवलं म्हणून सुशीलदादांचे मनस्वी आभार मानते मी, पण त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार नाही. त्यांनी या शंकरपट यात्रेला सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक हे जास्त गरजेचं आहे दादा. आजकाल लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळत चालली आहे. माणसं गोळा करायची सध्याच्या स्थितीला काही अवघड नाही, लोक गोळा करायची काय अवघड आहे. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा झाली असती. पोरांनो त्याचं काय, तुझ्यासाठी गेली आता लय भोगावं लागणार बरं तुम्हाला एक दिवशी. तुम्हाला वाटतं नाही सोपं. चला या विषयाकडे. पहिलं आहे मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. नाही चालत आपल्या. आपली बायको सोडली तर कोणाकडेच नजरवर करून पाहायचं नाही, चालतच नाही. चौथं वेश्यागमन, पाचवं चोरी, सहावं जुगार, सातवं शिकार. या सातीतली एक जरी गोष्ट केली ना दादा, यश मिळेल, अपेक्षाच करायची नाही. मग कोणीतरी म्हटलं दादा आम्ही लय माणसं बघितली ज्यांनी हे सगळं केलं तरी यश आहे, त्यांना जाऊन कधी विचारा सुखी आहेस का बाबा. जी माणसं तुम्हाला श्रीमंत वाटतात ना, जी माणसं तुम्हाला सुखी वाटतात, त्यांना एकांतात कधीतरी विचारा बाबा सगळं आहे तुझ्याकडे पण तू सुखी आहेस का, तू समाधानी आहेस का, तुझ्याकडे शांतता आहे का. स्वतःची लेकरं मान्यता देत नाहीत त्याला, स्वतःची बायको विचारत नाहीये त्याला, घरात किरकिर आहे, वेदना आहेत, आलेला पैसा हॉस्पिटल वारी चाललाय, आलेला पैसा कोर्टाच्या पायरीवर बसायला लागायला लागलाय. कुठून? कर्म. पैशाला किंमत नाहीये माऊली, लक्षात ठेवा. विपदो विपदो नैव संपदो च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, तो अखंडितपणे धनवान आहे. अवघेची त्रैलोक्य, त्याला अखंडितपणे सुख आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे, फक्त सदा नाम घोष करू हरिकथा. ही ताकद आहे रे परमार्थात. विचारलं कृष्णाने अर्जुनाला कसं काय झोप आली बाबा तुला, लक्षात आहे ना, लक्षात आहे का. फिरत जा पण येत जा. तुम्ही पण तुम्हाला धरून आणलं खरे मायबाप, धरून आणलं तुम्हाला, मग बळजुबरीने आलात का, 200 दिलेत का यायला. मग जरा नीट असं जरा आनंदाने बसन दादा. मी काही तुम्हाला शास्त्र विचारत नाहीये, मगाशी आपण जे अपूर्ण सोडलंय ते पूर्ण करतोय आपण, लक्षात आहे ना. कृष्णाने विचारलं अर्जुनाला कशी काय झोप आली बाबा तुला, उत्तर कान उघडून ऐका आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही, तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, वेडायस की काय. तुझ्यासारखा विश्वनाथ पाठीशी मला कशाची चिंता, घालोनी या भार राहिलो निश्चिंती, निर्विलय संती विठोबासी, मागे पुढे उभा आहे संभाळीत आली घात निवाराया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तू होतस ना बाबा सगळं आमच्यासाठी, तू काय केल्याचं सोडलं सांग बरं. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझा रक्षदापदी आमुते. चकोबांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास, गोरबांसाठी कुंभार झालास, रेणूसाठी सोनार झालास, सावतांसाठी माळी झालास, नामदेवांसाठी धावत गेलास, तुकोबांची गाथा दरवलीस, ज्ञानोबरायांची भिंत चालवलीस, कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, सकुबाईसाठी सकू झालास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चंदन उगळलास आणि आमच्यासाठी मायबाप झालास की रे देवा. किती करशील रे बाबा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, तुझ्यासारखं कुणी सांभाळतच नाही रे विठ्ठला. मग अवघेची त्रैलोक्य. मला दुःख कशाचं सांग ना, मी दुःख करू कशाचं. अनाथाचा नाथ जनार्दन, मला सगळ्यांनी साथ सोडली तरी चालतीये आणि माझी विनंतीच आहे लोकांनी त्रास देऊ द्या. जेव्हा लोक आपली हारण्याची वाट बघतात ना तेव्हाच जिंकण्यात मजा असते आणि त्या जिंकण्यामध्ये आनंद असतो. जेव्हा लोक म्हणतात याला काही जमणार नाही तेव्हा करायचं असतं. आमच्या लॉचं फर्स्ट इयर होतं, माझं लॉ कम्प्लीट यावर्षी आहे. आमच्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये सरांनी सगळ्यांना विचारत होते बाबा काय तुझं वय काय, कुठून आलायस, काय तुझं नाव काय. एका मुलाला उभं केलं, विचारलं त्याला काय रे बाबा काय एज्युकेशन, नेमकं ग्रॅज्युएशन नंतर आलायस की 12वी नंतर करतोयस. त्याने उत्तर देताना आम्हाला कळलं पोरग बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंयस, वकील व्हायचं वय तुला, तुला बोलता येत नाही, तू वकिली करणार कशी. तो म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोल, ततलं नाही तर कतलं बोल, तुला बोलता येत नाही येड्या, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, शब्द फुटत नाही तुझे,
वाक्य पूर्ण होत नाही, शब्दरचना करता येत नाही, तू वकिली करणार कशी? चल झालाही वकील तू, तुला केस देणार कोण? आणि जर दिली एखाद्यानं दया येऊन, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. अरे कती ललल? तू ललल पण पुलच्याला कलल का? तू लललेली कलाला नको? ललल काय ललल? नाही म्हणला ललल. अरे विडास का? ऍडमिशन चेंज कर, विनाकारण इथे अट्टाच करू नकोस, वेळ वाया जाईल तुझा. मोठा आहे म्हणून सांगतोय, ऍडमिशन चेंज कर. पोराने नम्रपणे सांगितलं, सर मलाही कळतंय, पण माझ्या वडिलांचं स्वप्न आहे मी वकील व्हावं. कारण मी लहान असताना माझे वडील गेले आणि मी लहान असताना माझ्या डोक्यावरून हात फिरवून, त्यांना माहीत नसतं तेव्हा की मी पुढे जाऊन बोबडा होईल. खूप लहान होतो. माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझा बाप म्हटला, बाबा कमी शिक्षण असल्यामुळे सगळ्यांनी गैरफायदा घेतला माझा. माझी अख्खी इस्टेट, अख्खं वैभव, अख्खी संपत्ती या कोर्टाच्याच पायऱ्यावर गेली. माझी विनंती आहे, तू मोठा व्हावं, वकील व्हावं आणि माझी सगळी स्वप्न तू अखंडितपणे पूर्ण करावी. हे बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं उभा आहे, बाकी काहीच कारण नाही आहे सर माझं. सर म्हणले, खरं आहे रे बाळा तुझं, पण तू वकिली नाही करू शकतस. तो म्हटला, सर एखादी परीक्षा घ्या, हरलो तो नाही करत, जिंकलो तर तुम्ही द्या ऍडमिशन. सर म्हणले, एक काम कर, हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकलास ना तर मी अखंडितपणे तुझी सगळी फीज भरून टाकेल कॉलेजची. पोराला आनंद वाटला, आपली आई लोकांच्या रानात जाऊन काम करतीये, ती कशी तरी आपलं पोट भागवतीये, आपला शिक्षणाचा भार घेतीये. जर सरांनी केलं तर बरं होईल. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी विचारलं, कुठे रे ते? बोलव त्याला. समोर आला, याने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता मला, जमणार नाही तुला. पोराने वर मान करून सांगितलं, थल थगले ऐकले ग्रंथ, थगले ऐकले. सर म्हणले, कस काय? थोपय म्हणला थल. थगल्याला थांगितलं हे लामायण आहे, थगल्याला थांगितलं हे लामायण आहे. हे लामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी हितत वातून दाखवतो. लोक म्हणले, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं महाराज. बरं का, स्ट्रॅटजी गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली ना दादा, तो कोणीच आपल्याला अपयश ठरवू शकत नाही. फक्त मी याच्यात कमी आहे, माझ्याकडे पैसा कमी आहे, माझ्याकडे सामर्थ्य कमी आहे, माझ्याकडे माणसं कमी, माझ्याकडे वेळ कमी, हे असं म्हणून चालत नाही. कारण देऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जाईल का? सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला, बापरे सिंह झोपलाय. सिंहाला म्हणला, तू तोंड आ कर, मी तुझ्या तोंडात जातो. अनलॉजिकल आहे ना हे? अगदीच तसं. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मग कोणीतरी म्हटलं, देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही का? नाही, देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलायचं बळ मनगटात येतं, हे अखंडितपणे डोक्यात ठेवा. करावा आपल्यालाच लागतं. तुम्हाला असं वाटत असेल की काही न करता मिळेल, करावं लागेल. योजनानाम सहस्त्रशोषणे गच्छेत पिपलिका अगच्छेन वैनतोपी पद एकम न गच्छती. इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालू शकते, आणि इच्छा नसेल ना, वेगवान गरुड सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. इच्छेवर सगळं अवलंबून आहे, तुमच्या निश्चयावर सगळं अवलंबून आहे, तुमच्या शक्तीपेक्षा तुमच्या बुद्धीवर जास्त सगळं अवलंबून आहे. पण विनंती माझी, थोडे सावध व्हा. आजची जी परिस्थिती आहे ना, ती फार वेगळी आहे बाबांनो. इथे पैशाला फार किंमत आहे. आजही एखादा मोठा साहेब जर कीर्तनाला आला तर गरीबाच्या माणसाला उठवलं जातं, उठ साहेबाला बसू दे. हट्ट केला जातो, साहेब 2 घास खा, 2 घास, आमच्या गावचं 2 घास खा साहेब. हर गावकरे हो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमचं खाऊन काय पोट भरणार आहे त्यांचं? पण तुम्हालाही थोडंफार डोकं पाहिजे ना. जनाबाई फार गोड सांगतात याला, म्हणतात, काय देवा विठ्ठला जग रे तुझं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा
आयुष्यातला सगळ्यात मोठा चोर काळ. काळ झोपलाय तोपर्यंत चुकवून पळा. चोर निजल्या निजल्या नाडोनी भाग. आता जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भागीन जागा. आलो जागा रे भागीन जागा. आता जागा 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 आता जागा रे भागीन जागा. आता जागा रे भागीन जागा. आता जागा रे भागीन जागा. पण जागायचं कसं कसं जागा हे तरी सांगाल की नाही. जागायला एकच पर्याय आहे. उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवी माथा सुख विव्यथा चंद्राचा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी 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 जग 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 बोलती. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जाबोनिया एवढी चुकवा की खेप. हुजूर जाबोनिया एवढी चुकवा की खेप. काहीच नाही कळलं काय करायचं ते सांगा. सोप्या भाषेत सांगतो काय करायचं. तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचंय जागा व्हावं लागेल. आणि जागा व्हायचंय तर पर्याय एकच. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा मरायच्या आधी म्हणा. वाजवा टाळ्या. वासुदेव 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 वासुदेव